एकदा आमच्या कंपनीमध्ये एक नवीन मुलगा कामाला आला होता. त्याचं नुकतंच लग्न झालं होतं. तेव्हा आम्ही त्याला विचारलं, काय रे नवीन लग्न झालंय, काय गुड न्यूज, काय पेढे बिडे आहेत की नाही. तेव्हा तो मुलगा म्हणाला, हो कसले पेढे, कसली गुड न्यूज. तुम्हाला सांगतो माझ्या बायकोच्या अंगाला किती दिवस झाले हातच लावला नाही. असं तो प्रत्येक वेळी आम्हाला सांगायचा. आणि एके दिवशी आम्हाला सांगायला लागला, हो माझ्या बायकोला दिवस गेले 1.5 महिना झाला. आता आमच्यातला एक अंतरंग होता, त्याने विचारलं, मग हे कुणाचं आहे. एकदा बायको नवऱ्याला म्हणाली, हो तो शेजारी बघा, त्याच्या बायकोचं किती कौतुक करतं ते बघा. अहो तिचा वाढदिवस फुलांचा सडा घालून त्याच्यावर बसवतो आणि साजरा करतो, नाहीतर तुम्ही. तेव्हा नवरा शांतपणे म्हणाला, अगं उगाच वाद घालू नकोस, त्यांचा फुलांचा व्यापार आहे आणि माझा मिरच्यांचा व्यापार आहे. मग मी मिरच्यांचा सडा घालून त्याच्यावर तुला बसून तुझा वाढदिवस साजरा करू का. आवाज बंद. एका फॅक्टरीमध्ये एक नवीन मुलगी जॉबला आली होती. तेव्हा मॅनेजर तिला म्हणाले, हो मॅडम तुम्ही सैल कपडे घालून येत जाऊ नका, कारण तुमचे कपडे मशीन मध्ये अडकण्याची शक्यता आहे. तेव्हा ती मुलगी शांतपणे मॅनेजरला म्हणाली, हो साहेब मी जर का फिट कपडे घालून आले तर तुमचे कर्मचारी मशीन मध्ये अडकतील त्याचं काय. जण्या आणि मन्या दोघे जिवलग मित्र बऱ्याच दिवसांनी अचानक भेटतात. तेव्हा जण्या मन्याला म्हणाला, अरे मन्या तुझी बायको डावखुरी आहे का. तेव्हा मन्या जण्याला म्हणाला, अरे तुला कसं काय माहित. तेव्हा जण्या म्हणाला, अरे तुझा उजवा गाल सुजलेला दिसतोय. एक पुण्याला एक बाई मतदान करायला जाते. तेव्हा मतदान केंद्रामध्ये तिच्या बोटाला एक अधिकारी शाई लावतो. तेव्हा ती बाई त्यांना म्हणाली, हो ही शाई पाण्याने धुतली तर जाईल का. तर ते नाही म्हणाले. मग साबणाने धुतलं तर जाईल का. नाही. मग तेलाने जाईल का. तर ते नाही म्हणाले. मग ती बाई त्यांना म्हणाली, अहो ही शाई किती दिवस राहील. तेव्हा ते म्हणाले, कमीत कमी वर्षभर राहील. तेव्हा ती बाई त्यांना म्हणाली, हो माझ्या डोक्याला लावा ना. एखादी मुलगी समजा रस्त्याने गर्दीतून वाट काढत जात असेल तर कुठली मुलगी काय म्हणेल ते बघा. आता मुंबईची मुलगी म्हणेल, एक्सक्यूज मी प्लीज. आता सांगलीची मुलगी म्हणेल, जरा सरकत का प्लीज. आणि पुण्याची मुलगी म्हणेल, सरकत का सांगून देतो रुपया. आता सोलापूरची मुलगी म्हणेल, जरा सरकत का. मग सातारची मुलगी म्हणेल, अरे सरकत भावा. आता सगळ्यात टॉप कोकणची मुलगी म्हणेल, अरे या रस्त्याचो सात बारो तुझ्या बापशीच्या नावावर असा का. थँक्यू, धन्यवाद.